समुद्रसपाटीपासून साधारणतः 2750 फूट उंच असलेले हे एक असे पठार आहे जिथून लिंगाणा किल्ला तर दिसतोच, पण रायगडाचे देखील दर्शन होते. म्हणूनच याला म्हणतात रायलिंग पठार. रायलिंग पठारावर जाण्यासाठी आम्ही पुण्यावरून निघालो. साधारण 2.5 ते 3 तासामध्ये आम्ही मोहरी या गावामध्ये पोहोचलो. रस्ता हा खराब होता, पण थारने त्याची काही जाणीव होऊ दिली नाही. त्यात हा कडकडता उन्हाळा. मात्र सह्याद्रीच्या कुशीत आल्यावर ना उन्हाळा जाणवतो, ना उन्हाने बसलेली चटके. तर दुपारी आम्ही निघालो होतो पुण्यावरून आणि आत्ता 5 वाजले आहेत. गाडी वगैरे लावून आम्ही निघालो आहोत आमच्या ट्रेकिंगला. खूप अनुभव हा पूर्ण. जर तुम्ही आलो आलो आवाज देत आहेत, मी थोडा मागे राहिलो आहे कारण सामान वगैरे माझ्याकडं आहे. थोडे जास्त पाहू शकता तुम्ही, मस्त असं जंगल आहे. या जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे वेळ थांबलेला वाटतो आणि त्यातीलच एक म्हणजे हे पठार. आता थोडंसं थकलो आहे. पाणी पिलं तर खूप मस्त वाटत आहे. पण हा एक्सपिरियन्स जो आहे ना, हा सगळं डोंगर वगैरे पाहणं इथून उभं राहून, हा खूप मस्त एक्सपिरियन्स येतो आहे. एवढं सगळं ओझं आहे माझ्याकडे, पण अजिबात ते ओझं जाणवत नाही आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मस्त असा सनसेट होतो आहे. सनसेट होण्याच्या आधी आपल्याला रायलिंगच्या पठारावरती जायचं आहे. अजून 15 मिनिट लागतील. पण हा प्रवास खूप आनंददायी पण आहे आणि तेवढंच थकवा देणारा पण आहे. बापरे, हा आहे लिंगाणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या, आपल्या स्वराज्याचा एक अभद्य प्रहारेकरी. बोलताना सुद्धा थोडा दम लागतोय कारण हा काय सांगू, हा अनुभव शब्द सांगता येणार नाही. हो. सो आम्ही इथे आता रायलिंगला एकदम खडतर प्रवासानंतर इथे पोहोचलेलो आहोत. आमचा सकाळपासून दिवस खूप खराब आहे. सिंहगडला आम्ही वळसा मारून आलो. तसंच आम्ही आज रायलिंगला देखील स्ट्रेट रस्ता यायचा होता, तर त्याला पण आम्ही असा आलो. सो समहाव वी पिच्ड आवर टेंट अँड मुळे आमचा इथे चूल पेटवतो.